जय शिवराय मित्रांनो, आज आपण बीडपासून सुमारे 120 किलोमीटर असणाऱ्या परळी वैद्यनाथाच्या ठिकाणी जाणार आहोत. आणि मित्रांनो, हे मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. आणि मित्रांनो, आपण आता अंबेजोगाईमध्ये चाललो आहोत, कारण की आपली एक्झाम आहे अंबेजोगाईमध्ये. तर आपण ह्या सुंदर प्रवासाचा आनंद घेऊया. तर आपल्याला बीडपासून सुमारे 10 ते 12 किलोमीटर अंतरावर बिंदुसरा डॅम पाहायला मिळतो. आणि तिथून समोर एक 5 किलोमीटर गेल्यानंतर कपिलधार एक धबधबा आहे, आणि तो बीड जिल्ह्यातील खूप फेमस असा धबधबा आहे, आणि तो पण एन्जॉय करायला खूप चांगला आहे. पण सध्या पाऊस नसल्यामुळे तिथं काय असं पाणी वगैरे नाही. तर मित्रांनो, आपण एक काल्पनिक रेषावरील कन्याकुमारी ते उज्जैन. तर मित्रांनो, परळी वैद्यनाथ हे गाव हे त्या काल्पनिक रेषेवर येथे पहा. आणि मित्रांनो, परळी वैद्यनाथ हे नाव आहे तिथं असणाऱ्या औषधीय वनस्पतीमुळे पडलेलं आहे. आणि आपण जो आता डोंगर पाहता तो बालाघाट आहे, आणि बीडला खूप सारा असा परिसर आहे बालाघाटचा. इथून समोरून खाली गेल्यानंतर मन्मथ स्वामी यांचं कपिलधार देवस्थान आहे. आणि मित्रांनो, तिथंच बीडमधील फेमस असा असणारा धबधबा आहे. आणि या पर्वतरांगेत आणि ह्या डोंगर रांगेत असा खूप असा सुंदर असा धबधबा आहे.
तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहोत परळी वैद्यनाथ या मंदिराच्या ठिकाणी. तर मित्रांनो, आज माझ्यासोबत माझा मित्र अक्षय आणि ऋषी जगताप, आम्ही तिघं पण या मंदिराच्या दर्शनासाठी आलो. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात की इथला परिसर खूप शांत आहे आणि इथलं जे मंदिर आहे आपण त्याला स्पर्श करून, त्या शिवलिंगाला स्पर्श करून आपण दर्शन करू शकतो. हे मंदिर आहे ब्रह्मा, वेलू आणि सरस्वती या मंदिराचा परिसर लाभलेला आहे आणि हे मंदिर हे मेरू पर्वताच्या खालच्या दिशेला आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी महाशिवरात्रीला खूप मोठी वैद्यनाथाची जयंती साजरी केली जाते. आता आपण मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचलो आहोत आणि इथं आपण एक सेल्फी तर काढणार आहोत. आपण प्रवेशद्वाराच्या मध्ये आल्यानंतर आपल्याला असे बॅरिकेड लावलेले दिसतील आणि हे बॅरिकेड दर्शनाच्या रांगेसाठी आहेत. आणि मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात की या मंदिरासाठी खूप चांगली दर्शनी सुविधा केलेली आहे. मित्रांनो, हे मंदिर 2000 वर्षापूर्वीचं असल्याची मान्यता आहे आणि या मंदिर बनवण्यासाठी सुमारे 18 वर्षाचा कालावधी लागलेला आहे. मित्रांनो, मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला प्रथमतः ही मूर्ती दिसते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळातलं आहे. मित्रांनो, पुढे सन 1706 मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. मित्रांनो, हे मंदिर सुमारे 2000 वर्षापूर्वीचं असल्यामुळं इथं खूप पुरातन आणि जुनं बांधकाम आपल्याला पाहायला मिळते. आपण आता फायनली मंदिरात पोहोचलो आहोत. मित्रांनो, तुमच्या समोर दिसते तीच मूर्ती आहे मंदिरातली. तुम्ही पाहू शकता ती मूर्ती किती सुंदर आहे.
शान्तिः। विशेष म्हणजे 12 ज्योतिर्लिंगामध्ये फक्त परळी या ज्योतिर्लिंगामध्ये शंकर आणि पार्वती या दोघांचा एकत्र निवास आहे आणि ते परळीला स्थित आहे। शान्तिः। वनस्पतयः शान्तिः। विश्वे देवाः शान्तिः। ब्रह्माः शान्तिः। सर्वं शान्तिः। या ठिकाणी आता बाहेर जाण्याचा मार्ग आहे। समोर गेट दिसतोय बघा मित्रांनो। आता नागनाथ मंदिर आहे। हे बाबा आहे दर्शनाला हे बाबा आहेत दर्शनासाठी आलेले आहेत। आता इथून बाहेर जाण्याचा मार्ग आहे। भाविक येत आहेत, अत्यंत लांबून लांबून भाविक आलेले आहेत। बाबा या पुढे या। हो आलो 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 भाऊ आलो 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 हे लांबून आला भाऊ आम्ही। कुठून आला? माटेगावून आला। माटेगाव अंबाजोगाई तालुक्यात रेणापूर मध्ये। बाबा सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया।